students, welcome to the part 5 of the topic matrices. In this lecture, I am going to explain definitions of minor, cofactor, adjoint of a square matrix and inverse of a square matrix by using adjoint method, and some examples on finding inverse of a matrix by using adjoint method. First, definition of minor. Definition is minor of an element Aij of a determinant is the determinant obtained by deleting the row and column in which it lies. म्हणजे एखाद्या इलेमेंटचा मायनर काढायचा म्हणजे तो इलेमेंट ज्या रो आणि कॉलममध्ये आहे ते रो आणि कॉलम डिलीट करून राहिलेल्या इलेमेंटचा जो डिटर्मिनंट आहे तो त्या इलेमेंटचा मायनर असणार आहे. Second definition of cofactor. Cofactor of Aij equal to minus 1 raised to I plus j into minor of Aij. Third definition of adjoint of a square matrix. Definition is the adjoint of a square matrix A equal to Aij is defined as the transpose of the matrix Aij where Aij is the cofactor matrix of A. The adjoint of the matrix A is denoted by Adj and read as adjoint of A. The adjoint of the matrix A is denoted by adjoint A. आता ही जी डेफिनेशन आहे ती मी एक्झाम्पलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. Fourth definition is definition of inverse of a square matrix by adjoint method. Definition is if A is a square matrix then A inverse equal to 1 upon determinant of A into adjoint A. म्हणजे adjoint मेथडनं इन्व्हर्स काढताना दोन व्हॅल्यू आपल्याला लागणार आहेत. पहिली व्हॅल्यू त्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आणि त्याच मॅट्रिक्सच्या ॲडजॉईंटची व्हॅल्यू ह्या दोन व्हॅल्यू आपल्याकडे असतील तर ॲडजॉईंट मेथडनं ए इन्व्हर्सचा फॉर्म्युला ए इन्व्हर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए हा आहे. फर्स्ट वी विल सी मायनर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ द एलिमेंट्स ऑफ ए मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. 3 ऑर्डरच्या मॅट्रिक्समध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांचे मायनर्स आणि कोफॅक्टर्स कसे काढायचे आहेत हे आपण आधी पाहायचं आहे. तर इथं एक 3 ऑर्डरचा मॅट्रिक्स कन्सिडर केलेला आहे. जनरल मॅट्रिक्स पहिला रो A11 A12 A13 आहे, सेकंड रो A21 A22 A23 आहे आणि लास्ट रो A31 A32 A33 आहे. आता ह्याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांचे जे सफिक्स आहेत त्या सफिक्सना एक विशेष अर्थ आहे. म्हणजे ह्याच्यात A12 हा इलेमेंट घेतला तर ह्याच्यातला पहिला नंबर तो इलेमेंटच्या रोमध्ये तो रो दाखवतो आणि सेकंड नंबर जो आहे तो नंबर तो इलेमेंटच्या कॉलममध्ये आहे तो कॉलम रिप्रेझेंट करतो. असे प्रत्येक सफिक्सना इथं अर्थ आहेत. हेच सफिक्स तिथं आले पाहिजेत. तर ह्याच्यात जे 9 एलिमेंट्स आहेत त्यांचे कोफॅक्टर्स आणि मायनर्स कसे काढायचे आपण पाहणार आहे. आता याचा करस्पॉन्डिंग डिटर्मिनंट त्याला डेल्टा हे नाव दिलं तर फक्त डिटर्मिनंटचं साईन येणार आहे. डिटर्मिनंट A11 A12 A13 फर्स्ट रो, सेकंड रो A21 A22 A23, लास्ट रो A31 A32 A33. आता ह्या 9 एलिमेंटचे मायनर आणि कोफॅक्टर आपण काढू शकतो. इथं आपण काही इलेमेंट घेणार आहे आणि त्यांचे मायनर्स आणि कोफॅक्टर काढणार आहे. तर इथं पहिला कॉलम इलेमेंट हा केला आहे, त्याच्यानंतर सेकंड कॉलम त्या इलेमेंटचा मायनर आणि तिसरा कॉलम त्या इलेमेंटचा कोफॅक्टर. काही रॅन्डम एलिमेंट घेऊन आपण त्यांचे मायनर्स आणि कोफॅक्टर काढणार आहे. आता पहिला एलिमेंट इथं A12
हा सिलेक्ट केला आहे A12. आता त्याचा मायनर काढत असताना मायनरच्या डेफिनेशनप्रमाणे तो इलेमेंट ज्या रो आणि कॉलममध्ये आहे हे सोडायचे आणि जे 4 इलेमेंट राहिले त्यांचा डिटर्मिनंट लिहायचा आहे. म्हणजे इथं त्या इलेमेंटचा मायनर हा A21 A23 हा फर्स्ट रो, A31 A33 हा सेकंड रो. तर हा डिटर्मिनंट एक्सपांड केल्यानंतर जो नंबर मिळेल तो नंबर ह्या इलेमेंटचा मायनर असणार आहे. आता कोफॅक्टर काढत असताना कोफॅक्टरच्या डेफिनेशनप्रमाणे -1 रेज टू I + J, I आणि J च्या ह्या व्हॅल्यू आहेत. म्हणजे -1 रेज टू 1 + 2 इंटू मायनर ऑफ द इलेमेंट. जो मायनर आपण कॅल्क्युलेट केला आहे तो आहे तसा ठेवायचा आहे. सेकंड रो A31 A33. आता हा सिम्प्लिफाय करताना -1 ची पॉवर 3 आहे. म्हणजे -1चा इंडेक्स हा ऑड नंबर आहे. -1चा इंडेक्स जर ऑड नंबर असेल तर व्हॅल्यू मायनस येईल आणि जो डिटर्मिनंट आहे तो आहे तसा लिहिलेला आहे A23 A31 A33. तर हा एक्सपांड केल्यानंतर जो नंबर मिळेल तो ह्या इलेमेंटचा कोफॅक्टर असणार आहे. आता सेकंड इलेमेंट आपण A21 हा सिलेक्ट केला किंवा A23 हा सिलेक्ट करूया. A23. आता याचा मायनर काढत असताना हा इलेमेंट सेकंड रो आणि थर्ड कॉलममध्ये हे सोडायचे आणि जे 4 इलेमेंट राहिलेत त्यांचा डिटर्मिनंट लिहायचा आहे. म्हणजे A11 A12 हा फर्स्ट रो येईल आणि A31 A32 हा सेकंड रो येईल. हा एक्सपांड केल्यानंतर जो नंबर मिळेल तो ह्याचा मायनर असेल. आता त्याच एलिमेंटचा कोफॅक्टर काढत असताना डेफिनेशनप्रमाणे -1 रेज टू 2 + 3 आणि जो मायनर कॅल्क्युलेट केलेला आहे तो पुढे आहे तसा ठेवलेला आहे A11 A12 A31 A32. आता सिम्प्लिफिकेशनमध्ये पुन्हा -1चा 5 घात आहे. व्हॅल्यू पुन्हा निगेटिव्ह येईल आणि जो डिटर्मिनंट कॅल्क्युलेट केलेला आहे तो आहे तसा पुढे ठेवायचा आहे A31 A32. हा त्याचा कोफॅक्टर तयार झाला. आता तिसरा इलेमेंट A33 हा घेतला A33. आता याचा मायनर काढत असताना हा थर्ड रो आणि थर्ड कॉलममध्ये हे सोडायचं आहे आणि जे 4 इलेमेंट राहतात शिल्लक ते इथं लिहिले A21 A22. हा त्याचा मायनर तयार झाला. आता कोफॅक्टर काढत असताना कोफॅक्टरच्या डेफिनेशनप्रमाणे -1 रेज टू 3 + 3 आणि मायनर पुढं आहे तसा ठेवायचा आहे A11 A12 A21 A22. आता -1चा 6 घात आहे. म्हणजे -1चा इंडेक्स इव्हन नंबर आहे. -1चा इंडेक्स इव्हन नंबर असेल तर व्हॅल्यू +1 येईल. +1 हा कोइफिशियंट नाही लिहिला तरी चालतोय. A11 A12 A21 A22 हा त्याचा कोफॅक्टर तयार झाला. आता अशा पद्धतीनं तुम्ही ह्याच्यात जे 9 इलेमेंट आहेत त्या 9 इलेमेंटचे मायनर्स आणि कोफॅक्टर्स काढू शकता. इथं 3 मी काढून दाखवलेले आहेत. आता इलेमेंट त्याचा मायनर आणि हा कोफॅक्टर. मायनर आणि कोफॅक्टर मध्ये काय फरक आहे हे तुम्ही ऑब्झर्व करा. A23 चा हा मायनर आहे आणि हा कोफॅक्टर आहे. ह्या 2 इलेमेंट्समध्ये काय फरक आहे हे ऑब्झर्व करा. आणि A33 चा हा मायनर आहे आणि हा कोफॅक्टर आहे. त्या दोघांमध्ये काय फरक आहे हे पाहायचं आहे. आता इथं A12 चा जो मायनर आहे त्याचं चिन्ह बदललं की कोफॅक्टर तयार झाला आहे. A23 चा पण मायनर आणि कोफॅक्टर यांच्यामध्ये फक्त चिन्हाचा फरक आहे. म्हणजे ह्याचं चिन्ह बदललं की ह्या इलेमेंटचा कोफॅक्टर तयार झाला. आणि तिसऱ्या इलेमेंटमध्ये मायनर आणि कोफॅक्टर सारखेच आहेत, काहीच फरक नाही.
म्हणजे ह्या इलेमेंटचा जो मायनर आहे तोच कोफॅक्टर येतो. म्हणजे हे जे सफिक्स आहेत, ह्या सफिक्समध्ये जे 2 नंबर आहेत त्या 2 नंबरची बेरीज जर ऑड येत असेल, आता इथं बेरीज ऑड यायला लागली, बेरीज जर ऑड येत असेल तर मायनरचं तुम्ही चिन्ह बदललं की कोफॅक्टर तयार होतो. इथं 2 + 3 बेरीज ऑड आहे, 5 बेरीज आहे म्हणजे तो ऑड नंबर आहे. मग ऑड नंबर असेल तर मायनरचं चिन्ह बदललं की कोफॅक्टर तयार होतो. आता तिसऱ्या इलेमेंटमध्ये 3 + 3 हा 6 आहे, 6 इव्हन नंबर आहे. मग सफिक्सची बेरीज जर इव्हन असेल तर जो मायनर आहे तोच कोफॅक्टर येतो. मग इथं आता ह्या 9 इलेमेंटमध्ये हा जो इलेमेंट आहे A11, इथं 1 + 1 बेरीज 2 येणार आहे. म्हणजे ह्याचा जो मायनर आहे तोच कोफॅक्टर येणार आहे, जो मायनर आहे तोच कोफॅक्टर येईल. आता इथं A12 1 + 2 3 आहे म्हणजे इथं ऑड बेरीज यायला लागली, म्हणजे ह्याच्या मायनरचं चिन्ह तुम्ही बदललं की त्याचा कोफॅक्टर तयार होणार आहे. इथं 1 + 3 बेरीज 4 आहे म्हणजे सम आहे, म्हणजे जो मायनर आहे तोच कोफॅक्टर. इथं 2 + 1 3 आहे म्हणजे ऑड आहे, म्हणजे मायनरचं चिन्ह बदलावं लागेल. इथं इव्हन आहे, इथं ऑड आहे, इथं इव्हन आहे, इथं 3 + 2 5 ऑड आहे आणि इथं इव्हन आहे. म्हणजे ह्याच्यात 5 इलेमेंट असे आहेत, 5 इलेमेंट 1 2 3 4 5, ह्या 5 इलेमेंटचे जे मायनर आहेत तेच कोफॅक्टर येणार आहेत. आणि 4 इलेमेंट असे आहेत 1 2 3 4, हे 4 इलेमेंट असे आहेत त्यांच्या सफिक्समध्ये जे नंबर आहेत त्यांची बेरीज ऑड येते, म्हणजे त्यांच्या मायनरची चिन्ह बदलली की त्यांचे कोफॅक्टर तयार होणार आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. हे 5 इलेमेंट ह्यांचे जे मायनर आहेत तेच कोफॅक्टर असणार आहेत आणि हे 4 इलेमेंट गोल केलेले त्यांच्या मायनरची चिन्ह बदलली की कोफॅक्टर तयार होणार आहेत. फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स फॉर द फॉलोइंग मॅट्रिसेस. फर्स्ट मॅट्रिक्स 1 3 4 -1. आता इथं सेकंड ऑर्डरचा एक मॅट्रिक्स दिला आहे आणि त्याचा कोफॅक्टर मॅट्रिक्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सोल्युशनसाठी पहिल्यांदा दिलेल्या मॅट्रिक्सला ए हे नाव दिलं. लेट ए = द गिवन मॅट्रिक्स 1 3 4 -1. आता ह्याच्यात जे 4 इलेमेंट्स आहेत त्यांचे कोफॅक्टर्स आपण फाइंड आउट करणार आहे. आता हा पहिला इलेमेंट आहे A11, हा इलेमेंट 1 आहे. मग त्याचा कोफॅक्टर हा कॅपिटल A11 असा घेतला. आता कोफॅक्टर काढत असताना 1 + 1 हा यांची बेरीज 2 आहे, म्हणजे ह्याचा जो मायनर आहे तोच कोफॅक्टर असणार आहे. म्हणजे फर्स्ट हा 1 फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलममध्ये हे सोडायचे आहेत आणि राहिलेला जो इलेमेंट आहे तो आहे तसा लिहिला की तर त्या इलेमेंटचा कोफॅक्टर तयार होईल. आता हा A12 इलेमेंट आहे. A12 म्हणजे A12 तर A12 हा इलेमेंट आहे. मग हा रो आणि हा कॉलम सोडला की हा त्याचा मायनर तयार होईल 4. आणि इथं 1 + 2 म्हणजे इथं सफिक्सची बेरीज ऑड येत असेल तर आधी चिन्ह बदलून घ्यायचं आणि ह्याचा मायनर 4 आहे तो पुढं लिहायचा, म्हणजे ह्या इलेमेंटचा कोफॅक्टर इथं तयार झाला. आता सेकंड रो A21 हा कोफॅक्टर डायरेक्ट आपण काढतोय. हा इलेमेंट आहे A21, हा कॉलम आणि रो सोडले की 3 हा इलेमेंट शिल्लक राहतोय, तो त्याचा मायनर झाला. आणि चिन्ह बदलायचं आहे का नाही हे ठरवताना आपण ह्यांची बेरीज बदलणार आहे. ही जर ऑड येत असेल तर चिन्ह बदलायचं आहे. आता इथं बेरीज 3 आहे म्हणजे ऑड आहे, मायनस आणि त्याचा मायनर पुढं लिहायचा आहे 3.
आता A22 चौथ्या इलेमेंटचा कोफॅक्टर हा इलेमेंट आहे A22, तो ज्या रो आणि कॉलममध्ये आहे हे सोडायचं, म्हणजे हा त्याचा मायनर झाला. आणि चिन्ह बदलावं लागते की नाही हे ठरवण्यासाठी इथली बेरीज बघितली, ती 4 आहे म्हणजे सम आहे, म्हणजे मायनर आहे तसा ठेवायचा आहे, म्हणजे तोच कोफॅक्टर त्या इलेमेंटचा असणार आहे. आता हे कोफॅक्टर्स आपण काढलेत, मग दिलेला जो मॅट्रिक्स आहे त्याचा कोफॅक्टर मॅट्रिक्स त्याला आपण सी म्हटलं, इक्वल टू जे कोफॅक्टर तयार झालेत ते लिहायचे आहेत. पहिल्या रोचे कोफॅक्टर हे आहेत -1 -4 आणि दुसऱ्या रोचे कोफॅक्टर -3 1 हे आहेत. हा दिलेल्या मॅट्रिक्सचा कोफॅक्टर मॅट्रिक्स तयार झाला. सेकंड मॅट्रिक्स -1 2 -3 4 ह्याचा कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा आहे. आता सोल्युशनमध्ये पहिल्यांदा मॅट्रिक्सला नाव दिले, ए हा दिलेला मॅट्रिक्स घेतला. आता ह्या जनरल मॅट्रिक्स अशा टाईपचा असणार आहे, A11 A12 A21 A22. हा जनरल मॅट्रिक्स फक्त ह्याचा लिहिलेला आहे. आता कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. ह्या इलेमेंटचा कोफॅक्टर त्याला आपण कॅपिटल A11 म्हणणार आहे. A11 इक्वल टू हा रो आणि कॉलम सोडला की 4 राहतोय आणि चिन्ह इथं बदलायचं नाही कारण इथली बेरीज सम आहे. आता A12 ह्याचं चिन्ह आधीच बदलून ठेवायचं, इथं बेरीज ऑड आहे, चिन्ह मायनस येणार आहे आणि हा रो आणि कॉलम सोडला की -3 इलेमेंट राहतोय, मायनस मायनस +3 होईल. आता सेकंड रोचे कोफॅक्टर A21, इथं पण बेरीज ऑड आहे, आधीच चिन्ह बदलून ठेवायचं आणि हा इलेमेंट हा रो आणि कॉलम सोडला की फक्त 2 राहतोय, तो आहे तसा लिहायचा. आता A22 इथं बेरीज समसंख्या आहे, मग चिन्ह बदलायचं नाही आहे मायनरचं. हा रो आणि कॉलम सोडला की -1 राहतोय. हे 4 कोफॅक्टर तयार झाले आणि त्यांचा मॅट्रिक्स फक्त आपल्याला लिहायचा आहे. कोफॅक्टर मॅट्रिक्स त्याला सी नाव दिलं. पहिल्या रोचे कोफॅक्टर 4 3 आणि दुसऱ्या रोचे कोफॅक्टर -2 1. हा त्या मॅट्रिक्सचा कोफॅक्टर मॅट्रिक्स तयार झालेला आहे. क्वेश्चन, फाइंड इन्व्हर्सेस ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस बाय द ॲडजॉइंट मेथड. त्याच्यामध्ये फर्स्ट मॅट्रिक्स -1 5 -3 2 दोन ऑर्डरचा एक मॅट्रिक्स दिला आहे आणि ॲडजॉइंट मेथडनं त्याचा इन्व्हर्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर पहिल्यांदा मॅट्रिक्सला नाव दिले, ए म्हणजे दिलेला मॅट्रिक्स आहे. ॲडजॉइंट मेथडने इन्व्हर्स फाइंड आउट करताना आधी कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं आहे. आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये ज्या पद्धतीनं कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट केला त्या पद्धतीनं आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स आधी फाइंड आउट करायचा आहे. मग हा जो मॅट्रिक्स आहे याचा जनरल मॅट्रिक्स पुढे लिहिला आहे, A11 A12 A21 A22. आता याचे कोफॅक्टर्स काढायचे आहेत. कोफॅक्टर्स ऑफ द इलेमेंट्स इन A. कोफॅक्टर्स ऑफ द इलेमेंट्स इन A आर. आपण कोफॅक्टर्स कॅपिटल लेटरनं दाखवणार आहे. A11 तर हा कोफॅक्टर हा रो आणि कॉलम सोडला की तयार होणार आहे 2. A12 इथं साईन बदलायचं आहे, मायनस हा रो आणि कॉलम सोडला की -3 हा +3 होईल. आता सेकंड रोचे कोफॅक्टर्स A21 तर साईन आधी चेंज करायचं, हा रो आणि कॉलम सोडला की पुढं जो मायनर राहतोय तो आहे तसा लिहायचा आहे. A22 इथं चिन्ह बदलायचं नाही, हा रो आणि कॉलम सोडला की -1 शिल्लक राहतोय. हे कोफॅक्टर्स तयार झाले. आता कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहायचं आहे. कोफॅक्टर मॅट्रिक्स सी इक्वल टू पहिला रो 2 3, सेकंड रो -5 -1. आता कोफॅक्टर मॅट्रिक्स घेतल्यानंतर त्याचा ॲडजॉइंट आधी घ्यायचा आहे. मग ॲडजॉइंटची डेफिनेशन काय, ह्या मॅट्रिक्सचा कोफॅक्टर मॅट्रिक्सचा जो ट्रान्सपोज आहे
तो त्या मॅट्रिक्सचा ॲडजॉईंट येईल. मग ॲडजॉईंट ऑफ ए हा सीचा ट्रान्सपोज म्हणजे सी डॅशनं तो डिनोट करायचा आहे. आणि ट्रान्सपोज घेताना ह्या मॅट्रिक्समध्ये रो किंवा कॉलम इंटरचेंज करायचे आहेत. म्हणजे जे रो आहेत त्यांचे कॉलम बनवायचे आहेत. आता इथं पहिला रो 2 3 आहे, तर तो इथला पहिला कॉलम असेल. आणि सेकंड रो -5 1 आहे, तो इथला कॉलम असेल. ह्याला ट्रान्सपोज घेणं असं म्हणायचं आहे. रो किंवा कॉलम इंटरचेंज करायचे, ह्या प्रोसेसला त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेणं असं म्हणायचं आहे. आता हा ॲडजॉईंट तयार झाला. त्या ॲडजॉईंट मेथडनं इन्व्हर्स फाइंड आउट करायचा फॉर्म्युला असा आहे. ए इन्व्हर्स इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. आता इथं आपल्याला डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू लागणार आहे. ह्याला इक्वेशन 1 म्हटलं. आपण डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू इथं काढून घ्यायची आहे. डिटर्मिनंट ए इक्वल टू डिटर्मिनंट, आता फक्त डिटर्मिनंटचं साईन केलेलं आहे, -1 5 -3 2 इक्वल टू एक्सपांड करायचं आहे -2 + 15 म्हणजे 13. आता इक्वेशन 1 मध्ये ह्या व्हॅल्यू ठेवायच्या आहेत. फ्रॉम इक्वेशन 1 ए इन्व्हर्स इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए, हा फॉर्म्युला आहे. आता ह्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याकडे आहेत त्या फक्त तिथं सबस्टिट्यूट करायच्या आहेत. ए इन्व्हर्स इक्वल टू डिटर्मिनंटची व्हॅल्यू 13 आहे आणि ॲडजॉईंट ऑफ ए आपण फाइंड आउट केला आहे, तो आहे तसा तिथं सबस्टिट्यूट करायचा आहे. 2 - 5 3 - 1 हा त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स तयार झालेला आहे. सेकंड मॅट्रिक्स 2 - 2 4 3 ह्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स ॲडजॉईंट मेथडनं काढायचा आहे. तीच मेथड आहे. लेट ए इक्वल टू दिलेल्या मॅट्रिक्सला नाव दिले ए आणि त्याचा जनरल मॅट्रिक्स इथं लिहिलेला आहे. आता आधी आपण कोफॅक्टर्स इलेमेंट्सचे काढणार आहे. कोफॅक्टर्स ऑफ द इलेमेंट्स इन ए आर, कोफॅक्टर्स आपण कॅपिटल लेटरनी दाखवणार आहे. A11 हा इलेमेंट आहे, त्याचा कोफॅक्टर 3 मायनर आणि कोफॅक्टर सारखाच असेल. आता A12 इथं कोफॅक्टर काढताना चिन्ह बदलायचं आहे. हा रो आणि कॉलम सोडला की 4 पुढं राहणार आहे -4. A21 इथं पण चिन्ह बदलायचं आहे. मायनस हा इलेमेंट आहे, हा रो आणि कॉलम सोडला की -2 आणि तो +2 होईल. A22 इथं चिन्ह बदलायचं नाही, बेरीज सम आहे. हा इलेमेंट आहे, हा रो आणि कॉलम सोडला की 2 शिल्लक राहतोय, हा कोफॅक्टर. आता हे कोफॅक्टर्स तयार झाले, त्यांचा मॅट्रिक्स लिहिला. कोफॅक्टर मॅट्रिक्स, त्याला आपण सी हे नाव दिले. सी इक्वल टू पहिल्या रोचे कोफॅक्टर 3 - 4 आणि सेकंड रोचे कोफॅक्टर 2 2, हा कोफॅक्टर मॅट्रिक्स तयार झाला. आता ह्याचा ॲडजॉईंट दिलेल्या मॅट्रिक्सचा ॲडजॉईंट म्हणजे ॲडजॉईंट ए हा सीचा ट्रान्सपोज असणार आहे, त्याला सी डॅश म्हणायचं. आणि ट्रान्सपोज घेताना जे रो आहेत ते कॉलम करायचे किंवा कॉलम आहेत त्यांचे रो करायचे. आता हा ॲडजॉईंट तयार झाला. त्याच्यानंतर ए इन्व्हर्सची डेफिनेशन अशी आहे. ए इन्व्हर्स बाय ॲडजॉईंट मेथड इज 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. ह्याला आपण इक्वेशन 1 म्हटलं. आता डिटर्मिनंट एची व्हॅल्यू आपल्याकडं नाही, ती तिथं सबस्टिट्यूट करावी लागेल. त्याच्यासाठी ती आधी फाइंड आउट करावी लागेल. डिटर्मिनंट ए इक्वल टू, आता डिटर्मिनंटचं चिन्ह घेतलं आहे, 2 - 2 4 3. दिलेला जो मॅट्रिक्स आहे ह्याचं फक्त डिटर्मिनंटमध्ये कन्व्हर्शन केलं. इक्वल टू हा एक्सपांड करायचा आहे 6 - -8 म्हणजे 6 + 8 आणि त्याची व्हॅल्यू 14 येईल. आता ह्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवायच्या आहेत. फ्रॉम 1
तर इक्वेशन एक असं आहे, ए इनव्हर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. Therefore A inverse equal to 1 अपॉन डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू 14 आहे आणि ॲडजॉइंट ऑफ ए हा मॅट्रिक्स आहे, तो इथं आपण फाइंड आउट केला आहे, तो आहे तसा सबस्टिट्यूट केला की त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स तयार होईल. क्वेश्चन, फाइंड इन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस बाय यूजिंग ॲडजॉइंट मेथड. फर्स्ट मॅट्रिक्स 1 - 1 फर्स्ट रो, 2 3 सेकंड रो. त्याचा आन्सर तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी खाली दिलेला आहे. सेकंड मॅट्रिक्स 1 3 2 7, थर्ड मॅट्रिक्स 2 1 7 4 आणि त्यांचे आन्सर्स खाली दिलेले आहेत. त्याच पद्धतीनं तुम्ही ह्या 3 मॅट्रिक्सचे इन्व्हर्स फाइंड आउट करायचे आहेत.